नवी मुंबईच्या उल्वे भागात राहणाऱ्या एका 22 वर्षीय तरुणानं खासगी शिकवणीसाठी जाणाऱ्या 9 वर्षीय मुलीला मदत करण्याच्या बहाण्यानं तिच्यासोबत इमारतीच्या लिफ्टमध्ये तसेच इमारतीच्या आवारात नको ते चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। मोहम्मद अकीब नौशाद अली असं आरोपीचं नाव असून उल्वे पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। न्यायालयानं त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या घटनेतील 9 वर्षीय पीडित मुलगी उल्वे परिसरात राहण्यास असून सोमवार दिनांक 20 जानेवारी रोजी ती उल्वे परिसरात खासगी शिकवणीसाठी सायकलने जात होती। यावेळी पीडित मुलीची सायकल खराब झाल्यानं आरोपी मोहम्मद अकीबने तिला मदत करत असल्याचं भासवलं। त्यानंतर त्यानं पीडित मुलीला सेक्टर 9 मधील शिकवणी असलेल्या इमारतीत सोडण्याचा बहाणा करून तिला लिफ्टमध्ये नेलं। तेथे तिच्यासोबत गैरवर्तन सुरू केलं। त्यानंतर त्याने पीडित मुलीला त्याच इमारतीच्या 11व्या मजल्यावरील पॅसेजमध्ये नेऊन तिच्यासोबत दुष्कृत्य केलं। त्यानंतर या आरोपीनं पलायन केलं। घाबरलेल्या पीडित मुलीनं घडल्या प्रकाराची माहिती आपल्या आईला दिल्यानंतर त्यांनी उल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या घटनेनं मुले आपल्या घराच्या परिसरात देखील सुरक्षित नसल्याची गंभीर बाब समोर येत आहे। यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।